नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2024 आणि पदाचे नाव आहे शिपाई म्हणजेच प्यून आणि या परीक्षेची डेट होती 5/5/2024 आणि शिफ्ट आहे दुसरी। तर आपण या परीक्षेचा क्वेश्चन पेपर इथे घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, याआधी आपण क्वेश्चन पेपर नंबर 6 पहिली शिफ्ट आणि प्यून या पदासाठी मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2024 मध्ये जी प्रश्नोत्तरे विचारण्यात आलेली होती तो व्हिडिओसुद्धा आपण जी के वाली मॅडम या चॅनलवर टाकलेला आहे, तरी तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघून घ्याल। आणि मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2024 शिपाई या पदासाठी पहिल्या शिफ्टमध्ये जी प्रश्नोत्तरे विचारण्यात आलेली होती तीच प्रश्नोत्तरे दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा रिपीट झालेली आहेत। तरी तुम्ही तो व्हिडिओ जी के वाली मॅडम या चॅनलवर जाऊन अवश्य बघून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? आणि खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, केशवसूत, गोविंदाग्रज, बालकवी, नासी फडके। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, बालकवी। त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर बालकवी। आता पुढे त्यांनी दुसरा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न आहे, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे डॅश डॅश म्हणतात। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, लिंग। ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे लिंग म्हणतात। आता त्यांनी प्रश्न क्रमांक 3 इथे विचारलेला आहे, खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा। आणि इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, ए, तो शाळेत जात आहे, बी, ती शाळेत गेली असेल, सी, तो शाळेत जाईल, डी, ती शाळेत गेली। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, तो शाळेत जात आहे। आता त्यांनी पुढे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 4 मध्ये, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? आणि इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, ए, 365 दिवस, बी, 366 दिवस, सी, 364 दिवस, डी, 367 दिवस। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 366 दिवस। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? आणि खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, सरडा, साप, कासव, बेडूक। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सरडा। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे, ए, केरळ, बी, कर्नाटक, सी, आसाम, डी, महाराष्ट्र। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटक। भारतात कर्नाटक राज्यात हत्तीची संख्या सर्वात जास्त आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान डॅश डॅश असते। आणि ऑप्शन दिलेले आहेत, ए, 98.6 डिग्री सेल्सिअस, बी, 37 डिग्री सेल्सिअस, सी, 40 डिग्री सेल्सिअस, डी, 30 डिग्री सेल्सिअस। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 37 डिग्री सेल्सिअस। निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके असते।
आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते? तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे ए. वस्तुमानावर, बी. आकारमानावर, सी. लांबीवर, डी. वजनावर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. वस्तुमानावर. कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. आता पुढे त्यांनी इथे प्रश्न घेतलेला आहे खालीलपैकी कोणता एक धातू आहे? आणि त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत ए. ग्राफाईट, बी. हेलियम, सी. कोलिन, डी. पारा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. पारा. पारा हा एक धातू आहे. आता त्यांनी 10वा प्रश्न घेतलेला आहे आणि त्यामध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत ए. फळे, बी. भाजीपाला, सी. धान्य, डी. यापैकी नाही. तर बघा मित्रांनो फळे, भाजीपाला, धान्य हे तीनही पूर्णान्न नाही. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. यापैकी नाही. आता पुढचा प्रश्न आहे 11वा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर बघा ऑप्शनमध्ये आहे अतिसार, बी. विषमज्वर, सी. कावीळ, डी. वरील सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. वरील सर्व. खालीलपैकी अतिसार, विषमज्वर म्हणजेच टायफॉईड, कावीळ या सर्व रोगांचा प्रसार पाण्यामार्फत होत असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन डी. वरील सर्व. आता पुढच्या प्रश्नात विचारलेला आहे पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस, बी. 100 डिग्री सेल्सिअस, सी. 4 डिग्री सेल्सिअस, डी. 32 डिग्री सेल्सिअस. आणि उत्तर आहे या प्रश्नाचे मित्रांनो ऑप्शन ए. 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा गोठणबिंदू हा 0 डिग्री सेल्सिअस इतका असतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? आणि ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ए. दिल्ली, बी. मुंबई, सी. कोलकाता म्हणजेच कलकत्ता, डी. चेन्नई. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. कोलकाता. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही कोलकाता या शहरामध्ये सुरू झाली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14वा. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? आणि त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत ए. बॉटनी, बी. व्हायरोलॉजी, सी. मायकोलॉजी, डी. झुऑलॉजी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. व्हायरोलॉजी. विषाणूंचा अभ्यास व्हायरोलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, बंकिमचंद्र चॅटर्जी, लोकमान्य टिळक. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. बंकिमचंद्र चॅटर्जी. राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. आणि हा प्रश्नसुद्धा पहिल्या शिफ्टमध्ये आलेला आहे. जो 5/5/2024ला जो लेखी परीक्षा शिपाई या पदासाठी जी घेण्यात आलेली होती त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न जो आहे 15वा हा विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच हा 15वा प्रश्न रिपीट आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16.
आणि हा 16वा प्रश्नसुद्धा रिपीट आलेला आहे. म्हणजेच यामधील बरेचसे प्रश्न हे पहिल्या शिफ्टमध्ये आलेले आहेत. खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? आणि ऑप्शनमध्ये आहे सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य, बिंदुसार. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. आता यानंतर त्यांनी विचारलेलं आहे इथे 17व्या प्रश्नामध्ये, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गोदावरी. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 18. आता इथे 18व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, सर्वसाधारणपणे मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 52, 72, 60, 80. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 72. सर्वसाधारणपणे मानवी हृदयात प्रत्येक मिनिटाला 72 स्पंदने होतात. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक आहे 19. डॅश डॅश हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर कोणता रक्तगट आहे याच्यामधील? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे ए रक्तगट, बी रक्तगट, सी AB रक्तगट, डी ओ रक्तगट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, ओ रक्तगट. ओ रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. आता पुढे त्यांनी प्रश्न 20वा विचारलेला आहे, बटाटा हे डॅश डॅश आहे. तर बटाटा हे काय आहे? तर बटाटा खाली ऑप्शन दिलेले आहेत, मूळ आहे, पान आहे, खोड आहे की फळ आहे? तर बटाटा हे खोड आहे. म्हणजेच आपले या प्रश्नाचे उत्तर होईल खोड. तर बटाटा हे खोड आहे. म्हणजेच ऑप्शन सी, खोड हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 21 बघा. डॅश डॅश हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. आणि खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 नोव्हेंबर, 1 मे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. आता यानंतरचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 22मध्ये, तंबाखूमध्ये डॅश डॅश हा विषारी द्रव्य असतो. तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे कॅफीन, निकोटीन, मॉर्फिन, टार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे निकोटीन. तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी द्रव्य असतो. आता पुढे घेतलेला आहे प्रश्न क्रमांक 23मध्ये, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए 550 किलोमीटर, बी 720 किलोमीटर, सी 800 किलोमीटर, डी 650 किलोमीटर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 720 किलोमीटर. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 24मध्ये, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? तर त्यांनी ऑप्शन दिलेले आहे सातपुडा, सह्याद्री पर्वतरांग, अजिंठा, बालाघाट. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सह्याद्री पर्वतरांग. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर होईल सह्याद्री पर्वतरांग. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखतात. आता प्रश्न आहे 25वा, डॅश डॅश
यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाते? तर खाली ऑप्शनमध्ये दिलेलं आहे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाते. आता 26वा प्रश्न बघूया. चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे उत्तर ध्रुव, विषुववृत्त, दक्षिण ध्रुव प्रदेश, मध्य भाग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, दक्षिण ध्रुव प्रदेश. चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेश या पृष्ठभागावर उतरले. आता 27वा प्रश्न पाहूया. सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण? तर त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली आणि शुभमन गिल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विराट कोहली. सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू विराट कोहली हा आहे. आता प्रश्न क्रमांक 28 आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे म्हणजेच 2024 साली गव्हर्नर कोण आहेत? तर ही क्वेश्चन पेपर 2024 सालाचा आहे, त्यामुळे इथे त्यांनी 2024 सालचे विचारलेले आहे. तर 2024चे गव्हर्नर कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शक्तिकांत दास. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे म्हणजेच 2024 सालांमधले गव्हर्नर शक्तिकांत दास हे होते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. 6870 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? आणि या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे ऑप्शन ए, 40678. तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे ए 40678, बी 46708, सी 04678, डी 87640. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 40678. आता पुढचा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 40678. कारण ऑप्शन बीमध्ये पहिला पहिला डिजिट 4 आहे, परंतु सेकंड डिजिट जो आहे तो 6 आहे. तर त्यामुळे ही संख्या लहान होऊ शकत नाही. आणि सी जे ऑप्शन आहे तिथे 0ने सुरुवात झाली असल्यामुळे कुठलीही संख्या 0ने सुरू होऊ शकत नाही, त्यामुळे ते सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. आणि ऑप्शन डीमध्ये 87640 दिलेलं आहे, इथे डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केलेलं आहे, त्यामुळे ही संख्यासुद्धा लहान होऊ शकत नाही. त्यामुळे आपली या प्रश्नाची योग्य उत्तर होईल ऑप्शन ए 40678. आता प्रश्न आहे शेवटचा 30वा. रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 568 पुस्तके आहेत. श्यामकडे प्रत्येकी 20 रुपयाची 813 खेळणी आहेत. तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर इथे आहे मित्रांनो ऑप्शन सी 38,980 रुपये.